आवाज येतोय का माझा? हो. ओके. प्रांजल आज खूप दिवसांनी दिसते. प्रांजल, एक्झाम संपल्या का? हो. ओके. मग सुट्टी सुट्टी पडली आता तुम्हाला? नाही, अजून नाही पडले. ओके. सार्थक, तुमच्या एक्झाम संपल्या? नाही, उद्या संपणार. आवाज कमी येतोय रे तू उद्या आवाज. उद्या लास्ट पेपर. उद्या शेवटचा पेपर. बर. सांगा जरा मित्रांना पटापट, तुमच्या कोणी ओळखीमध्ये असतील तर त्यांना जॉईन व्हायला, आपल्या ग्रुपमध्ये असतील किंवा अजूनही कोणी नवीन जॉईन होणार असतील तरी. आणि व्हिडिओ चालू करा दोघांनी. सार्थक, प्रांजल, व्हिडिओ चालू करा. स्क्रीनवर काय दिसतंय? सुपरजेट फोरम डे 5. उद्या कोणता पेपर आहे सार्थक तुमचा? त्यांचा चित्रकलेचा. आज कोणता झाला? आज भूगोलचा. मग चित्रकलेचा काय अभ्यास केला? म्हणजे अजून काय केलं नाही. करणार चित्रकलेचा अभ्यास? म्हणजे चित्र सराव करणे. ठीक, चांगली गोष्ट आहे. तुला आवडतात ना चित्र काढायला? आपण शाळेत असताना आपल्या सगळ्यांना चित्रकला खूप आवडत असते, पण नंतर हळूहळू ती कमी कमी होत जाते. म्हणजे माझं स्वतःच उदाहरण घेतलंस तर मी सुद्धा लहानपणापासून खूप चित्र काढायचो, पण नंतर 10वी नंतर ते फक्त विज्ञानाच्या आकृत्यांपुरतं मर्यादित राहिलं आणि त्यानंतर मग ते पूर्ण बाजूलाच गेलं. तर जर आवडत असेल चित्रकला तर त्या दृष्टिकोनातून ते त्याच करिअरनुसार, म्हणजे तेच कसं करिअर करता, त्यातच कसं करिअर करता येईल असं जर काय असेल तर मग आत्तापासूनच त्यासाठी पूर्ण डेडिकेशनने सुरुवात करायला पाहिजे. डेडिकेशन म्हणजे कळतं ना? ठीक आहे. चला तर मग करूया मला वाटतं सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रार्थनेपासून सुरुवात करूया. सगळ्यांनी अनम्यूट करा आणि माझ्या मागून प्रार्थना म्हणा. सगळ्यांना माहिती असेल प्रार्थना आपली. कोणती प्रार्थना म्हणतो आपण? अजून म्हटली नव्हती आजपर्यंत, आपण पहिल्या दिवशी लावली होती, पण त्यानंतर थोडासा टेक्निकल इश्यू होता, त्याच्यामुळे आता आपण त्या प्रार्थना असं आपण स्वतःच म्हणणार आहोत. चालेल का? म्हणणार का सगळे? हो. ओके. करायची सुरुवात. अनम्यूट करा सगळ्यांनी. प्रांजल, अनम्यूट करा आणि हात जोडायचे सगळ्यांनी. आणि व्हिडिओ दिसू देत मला सगळ्यांचे. आपण 4च जण आहोत. प्रांजल व्हिडिओ, अर्णव व्हिडिओ, अर्णव, सार्थक, करायची ना सुरुवात? हो. म्हणा माझ्या मागून.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. छान. बाकीच्यांचा मला आवाज नाही आला, अर्णवचा एकटाच येत होता, पण म्हणत असाल तुम्ही कदाचित. पुन्हा म्हटली ना सगळ्यांनी? ठीक आहे. तर आपण दरवेळी आता प्रार्थना पहिल्यांदा आपण जोपर्यंत झूम वरती घेणार तोपर्यंत आपण प्रार्थना असंच म्हणायची. त्यानंतर आपण लावणार ज्यावेळी त्यावेळी त्याच्यासोबत म्हणायची. ओके, जाऊया पुढे. हो. काय दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर आता? वाचन. आपला दुसऱ्या सेशनला तुम्ही सगळे होतात मला वाटतं. दुसऱ्या सेशनला ज्याच्यामध्ये आपण गोल सेटिंग बघितलं होतं, आठवतंय का सगळ्यांना? हो. आणि वाचनाच्या संदर्भात काहीतरी गोल आपण बघितला होता ना, जो सगळे करणार होतो आपण. हो. कोणी कोणी केला तो? म्हणजे काय, म्हणजे आता आपले 2 आठवडे झाले असतील ना दुसऱ्या सेशन नंतर? हो. 2 आठवड्याचं एक काय ध्येय मला सांगा पहिल्यांदा. ध्येय काय होतं ते आपलं? अर्धा तास वाचन, आणखीन काय होतं? अर्धा तास खेळ, 15 मिनिटं गणित सोडवणे. हम्म. निबंध सार्थक, तुझा आवाज खूप कमी येतोय. तू इयरफोन वगैरे कनेक्ट केले असतील आणि तसं होत असेल तर इयरफोन काढून टाक, कारण तुझा आवाज खूप कमी येतोय. आणखीन हा बोल अर्णव. अजून कोणाला? प्रांजल, काय आठवतंय का तुला आपण गोल सेटिंगच्या वेळी काय काय शिकलो होतो? नेहमी शुद्ध लेखन मराठीचं. शुद्ध लेखन, व्हेरी गुड. तर हे आपण गोल सेटिंग मध्ये बघितलं होतं. आणि स्पेसिफिक वाचनाच्या संदर्भात काय होतं? अर्धा तास वाचन करणे. मला वाटतं आपण 2 आठवड्यातून 1 पुस्तक वाचणे हे गोल होतं असेल ना? हा हा. 2 आठवडे झाले आहेत. मग आतापर्यंत कोणतं एखादं नवीन पुस्तक कोणी वाचलंय का मला सांगा? किंवा वाचायला घेतलं? काय? शाळेची पुस्तकं वाचली. नवीन काही वाचायला घेतलं नसेल अजून. आणि दिवाळीची सुट्टी किती दिवसांची आहे तुम्हाला आता साधारण कल्पना असेल तर तुम्हाला? किंवा किती 10 असते? दिवस. 10 10 दिवस. दिवस. म्हणजे साधारण एक 1.5 आठवडा वगैरे. आणि तेव्हा तर तुम्ही शाळेचा तुम्हाला अभ्यास देतात का? म्हणजे दिवाळीच्या सुट्टीमध्ये? त्यात सर, तुम्ही यावर्षी नाही. काय म्हणतोय? सर, यावर्षी नाहीये अभ्यास. यावर्षी नाहीये का? हो, परीक्षा चालू आहेत ना सर आमच्या. नाही नाही, पण दिवाळीच्या सुट्टीमध्ये अभ्यास देणार ना तुम्हाला? सुट्टीचा अभ्यास देतात तो. नाही सर, उद्या एक पेपर आहे लास्ट, मग उद्यापासून सुट्टी पडणार आहे. ओके, मला वाटत नाही की उद्या अभ्यास देतील. कदाचित देणार मग उद्या. तरी सुद्धा पण अभ्यास दिला जरी तरी तुम्ही किमान कमीत कमी किती वेळ काढू शकता वाचनासाठी मला सांगा जरा? अर्धा तास. ठीक आहे. म्हणजे सुट्टीमध्ये दुसरं काही काम असेल तुम्हाला तर ठीक आहे, पण अर्धा तासापेक्षा जास्त तुम्ही वेळ काढू शकता. ठीक आहे, पण अर्धा तास तुम्ही म्हणताय तर रोज तेवढा फॉलो झाला पाहिजे तुमच्याकडून असं. आणि साधारणपणे एक पुस्तक काय पूर्ण होईल नाही होईल असं हे नाही. ते प्रत्येक पुस्तक किती पानांचं आहे किंवा काय त्यावरती ते सगळं अवलंबून आहे. बरोबर की नाही?
पण एखादं नवीन पुस्तक काहीतरी वाचायला घ्यायचं. माहितीपूर्ण असेल किंवा काय तुम्हाला आवडेल तसं काही असेल त्याच्यामध्ये. असं वाचायला घ्यायचं आणि त्यातून काय शिकलो आपण किंवा काय वाचलं आपण ते थोडंसं आपण कुठेतरी नोट करून ठेवायचं एखाद्या आपल्या डायरीमध्ये किंवा एखादी त्याच्यासाठी वेगळी वही काढून ठेवायची. त्याच्यामध्ये पॉइंट्स काढून ठेवायचे ते आणि म्हणजे कसं मी पुढच्या वेळी विचारेन त्यावेळी तुमच्या लक्षात असलं पाहिजे त्या गोष्टी. मग त्या तुम्ही ज्यावेळी आपलं सेशन चालू असेल त्यावेळी तुम्ही ती डायरी घेऊन बसलात आणि मला काय-काय तुम्ही वाचलं ते जरी बघून सांगितलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही वाचले ह्या गोष्टी त्यातून क्लिअर होतील. बरोबर की नाही? कोण-कोण करणार मग दिवाळीच्या सुट्टीत हे? मी सर. ओके, व्हेरी मी गुड करणार. अर्णव. व्हेरी गुड. ठीक आहे. तर मग जाऊया पुढे आता. आता आहेत वाचनाचे फायदे. दिसतंय का सगळ्यांना? हो. पहिला फायदा काय आहे कोण सांगेल? तर मी सांगू? हो. ज्ञानाचा विस्तार. ज्ञानाचा विस्तार. हा वाचनाचा फायदा आहे की नाही? म्हणजे हो. कळलं का? म्हणजे ज्ञानाचा विस्तार म्हणजे कोण समजावून सांगेल का मला? ज्ञानाचा विस्तार म्हणजे काय होतं? म्हणजे सर आपलं ज्ञान वाढतं. ज्ञान वाढतं. कशाप्रकारे वाढतं? थोडंसं उदाहरणातून सोप्या प्रकारे सांगू शकशील का आम्हाला? कशाप्रकारे ज्ञान वाढतं? सर जनरल नॉलेज सर. ओके. जनरल नॉलेज वाढतं. पण त्यासाठी तशी पुस्तकं वाचायला हवी आपण. आपण अभ्यासाचं सोडून दुसऱ्या बाहेरचं काही पुस्तकं वाचतो का आपण? म्हणजे वाचायला हवीत की नाही म्हणजे त्या पद्धतीची. पण जनरल नॉलेज एक प्रकार झाला पुस्तकांचा. अजून खूप प्रकार आहेत पुस्तकांचे. तर त्यामधून सुद्धा म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट जरी लिहिलेली असेल आणि ती जर एखाद्या थोर म्हणजे मोठ्या अशा कुठल्यातरी लेखकाने लिहिली असेल, जो खूप म्हणजे जे याआधी खूप फेमस असतील म्हणजे पु. ल. देशपांड्यांचं नाव ऐकलंय का तुम्ही? हो. ओके, व्हेरी गुड. तर त्यांची पुस्तकं जर तुम्ही वाचलात मी त्यांची किंवा त्यांच्यासारखे त्यावेळी त्या काळात असे बरेच मोठमोठे लेखक होऊन गेले. आत्ता सुद्धा बरेच मोठमोठे लेखक आहेत, जे आता खूप म्हणजे त्यांची पुस्तकं खूप विकली जातात आजही. असे पण बरेच अजून लेखक आहेत. तर असं कोणाचं तरी एखाद्याचं घ्यायचं आणि ते पुस्तक वाचायला घ्यायचं. म्हणजे त्यांचा अभ्यास इतका असतो ना, की त्याच्यामुळे त्यांच्या त्या पुस्तक वाचताच आपल्याला त्यांचा बराचसा जो त्यांनी एवढ्या वर्षामध्ये जो अनुभव घेतलेला आहे, तो आपल्याला एवढ्या लहान वयातच मिळून जातो अनुभव आणि आपल्याला त्या गोष्टी कुठेही एक्सपिरियन्स न करताच शिकायला मिळतात. म्हणजे कळलं का तुम्हाला? काय म्हणजे आता मी आता बोललो ते कळलं का तुम्हाला काय असेल ते? म्हणजे सांगू शकता का हो. कोणी मला? सांग जरा अर्णव काय वाटतंय तुला त्यातून? म्हणजे एखाद्या लेखकाने त्याची म्हणजे त्याचं वय साधारण एखाद्या लेखकाचं 50 ते 55 वर्ष आहे समजा. तर त्याने आत्तापर्यंत त्याच्या आयुष्यात पहिली 15 वयाची पहिली 15-16 आणि पुढची 40 वर्ष घ्या. म्हणजे त्याच्या आयुष्यातला 40 वर्षाचा जो अनुभव आहे तो त्याने त्याच्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे की नाही. तर तो जो त्याचा अनुभव आहे तो त्याने एवढी वर्ष जगल्यानंतर त्याचा अनुभव त्याला एवढा आलेला आहे. तर तोच अनुभव तुम्ही फक्त पुस्तक वाचून म्हणजे 2 आठवड्यात जो 40 वर्षाचा अनुभव आहे, तो तुम्ही 2 आठवड्यात मिळवू शकता. म्हणजे फायदा आहे की नाही? म्हणजे आपल्याला एवढी वर्ष आपली जाणार नाहीयेत. आपल्याला फक्त त्यांचं वाचल्यानंतरच आपल्याला एवढा अनुभव येणार आहे. त्यांचा 40 वर्षाचा जो काही अनुभव आहे तो. फक्त म्हणजे 2 आठवड्यात जर तुम्ही पूर्ण पूर्ण पुस्तक वाचून संपवणार असाल, तर तुम्हाला 2 आठवड्यात येईल. तुम्ही थोडा जास्त दिवस लावले, तर तेवढ्या दिवसामध्ये येईल. असं. म्हणजे आपल्या ज्ञानाचा विस्तार एवढ्या प्रकारे होईल आणि इतक्या फास्ट होऊ शकेल म्हणजे आपण जितकी पुस्तकं वाचणार अशा प्रकारची म्हणजे त्या त्या प्रकारचीच म्हणजे आता सुरुवातीला तुम्ही वाचनाची जर तुम्हाला आवड वगैरे नसेल, तर त्या मुलांसाठी गोष्टींची वगैरे पुस्तकं अशी मी एक थोडीशी ट्रिक सांगितली. म्हणजे त्यातून काय होईल, की हळू-हळू पुस्तक वाचायची सवय लागून जाईल आणि एकदा सवय लागली आणि एकदा वाचायची सवय लागली ना, की नंतर हळू आपल्याला कोणतीही पुस्तकं वाचायला मिळाली, की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी यायला लागतात. आणि मग ती जी काही गोष्ट आपण वाचतोय, जे काही वाचतोय आपण ते सगळं त्या लेखकाचा जसा त्याचा अनुभव आहे किंवा जसं-जसं त्याने त्याचं आयुष्य काढलंय आणि त्यानुसार त्याने जे काही लिहिलंय ते सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. इतकी शक्ती असते वाचनामध्ये. त्याच्याशी आपला ब्रेन पूर्णपणे ॲक्टिव्ह होऊन जातो वाचता-वाचता.
त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात फिट होत जातात वाचल्यानंतर. त्याच्यामुळे वाचणं खूप महत्वाचं आहे आधी. त्याच्यामुळे वाचता वाचता जे आपण वाचल्यानंतर ज्या गोष्टी आहेत ना, त्या खरंच आपल्याला खूप बऱ्याच काळ लक्षात राहतात. आता तुम्ही विचाराल, की जर वाचल्यानंतर बराच काळ आपल्या लक्षात राहतात गोष्टी, तर मग आम्ही अभ्यासाची पुस्तकं वाचतो, ती आम्हाला परीक्षेत का आठवत नाहीत. तर ते थोडंसं त्याच्या पाठीमागे एक कारण असू शकतं, की त्या त्या गोष्टी थोड्याशा बोरिंग वाटत असतील तुम्हाला. तर त्याच्यामुळे वाचनाची आवड निर्माण करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. तर ती आवड निर्माण करायची तर कशी? अ, म्हणजे आता पुस्तकांची आपल्याला अभ्यासात आहे ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या सवयीनुसार आपल्याला आवडणार किंवा नाही आवडणार असं असतं. पण जर तुम्ही त्यातला आनंद घेत जर वाचलं म्हणजे आता काही असेल तुमच्या समोर एखाद्या विज्ञानाचा वगैरे हे असेल आणि तो बोरिंग वाटत असेल तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, की ते जे काही आहे ना, तर ते समजून घेऊन आणि ते समजून घेतल्यानंतर ते आपण शिक्षक आहोत आणि आपण कोणाला तरी समजवतोय. अशा प्रकारे जर तुम्ही ते करत असाल म्हणजे त्याच्या एक नाट्यामध्ये त्याचं जर रूपांतर करत असाल ते वाचता-वाचता किंवा जे काही तुम्हाला आवडत असेल, खेळत-खेळत काही जण गाणी म्हणत-म्हणत करत असतील. काही असं जे काही तुम्हाला आवडेल, जे काही तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल, जो प्रकार तुम्हाला जास्त आनंद देतो, त्या प्रकारे तुम्ही वाचायचा प्रयत्न करायचा आणि अशा प्रकारे तुम्हाला जे काही तुम्ही वाचाल त्या सगळ्या गोष्टी जास्त काळ लक्षात राहू शकतात. कळलंय का तुम्हाला? हो. हो. अजून काय-काय करू शकता तुम्ही सांगा जरा बरं मला? आता मी जी उदाहरणं दिली 2-3 तर त्याप्रकारे अजून काय-काय करू शकता तुम्ही? तुम्हाला काय आवडतं आणि जे तुम्ही वाचता-वाचता करू शकता असं मला जरा थोडक्यात सांगा? म्हणजे त्याच्यातून आपल्याला कळेल, की वाचनासाठी तुम्ही काय कराल आणि मग त्या लेव्हलचं वाचन तुमचं होईल का वगैरे असं? काय वाटतं तुम्हाला? काय करू शकता तुम्ही? म्हणजे माझी तरी एक सवय होती लहानपणापासून. जे काही वाचतोय ते मग मी असं अ, नाट्यमध्ये रूपांतर करायचं त्याचं मग किंवा मग असं शाळेमधले आपल्याला सर कसे समोरून शिकवतात, तसं समोर कोणतरी मुलं बसली आहेत माझ्या आणि मग त्यांना मी काहीतरी शिकवतोय, ते समजावून सांगतो. अशा प्रकारे मी वाचन करायचो त्यावेळी. त्याच्यामुळे त्या गोष्टी कोणाला तरी शिकवल्यामुळे जास्त लक्षात राहतात असा एक तो रूल आहे. म्हणजे आपल्याला जर कोणाला तरी शिकवायचं असेल ना एखादी गोष्ट, तर स्वतःला आपल्याला आधी कळली पाहिजे. जेव्हा ते वाचता-वाचता ते कळत असेल ना आपल्याला, तर तेवढ्या लेव्हलमध्ये आपलं ब्रेन काम करतोय आणि त्याच्यामुळे काय होतं, की ती गोष्ट जास्त काळ लक्षात राहते. ते माझं तरी लहानपणापासून वाचायची सवय अशी असल्यामुळे माझ्या बऱ्याच गोष्टी लक्षात राहायच्या. तर काय करू शकता तुम्ही? कोणी सांगू शकतं का असं? प्रांजल काय वाटतं तुला? तुझी काय पद्धत आहे वाचायची? काही आहे का विशेष? का नोट पुढे जाऊया? करते. सांग प्रांजल अनम्यूट करून. म्हणजे शॉर्ट नोट करून वाचते. शॉर्ट नोट करून. म्हणजे नक्की काय करतेस? बाकीच्यांना पण कळू दे. म्हणजे त्यांना पण कदाचित जर तसं जमलं तर मग ते सुद्धा त्या त्या पद्धतीने करतील. जरा समजावून सांग बघू काय नक्की करतेस? म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं जास्त मोठं असेल तर आपल्याला पाठ होण्या एवढं आपण शॉर्ट नोटमध्ये केलं तर ते पटकन पाठ राहतं. म्हणजे ते उत्तर लहान करायचं का त्याचं वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये भाग करायचे असं? वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये भाग करायचा. आणि मग त्यानंतर ते वाचतेस. ओके. म्हणजे हा परीक्षेचा अभ्यास करायची पद्धत झाली ही. आणि नॉर्मली वाचायचं वगैरे असेल तर मग ते असंच वाचतेस. ओके. ठीक आहे. सार्थक तुझी काय वेगळी पद्धत? किंवा तशी आत्ता थोडी काय सुचत असेल तुला तर सांगू शकतो. तशी थोडीफार काय? तशीच थोडीफार तशीच थोडीफार. म्हणजे प्रांजलसारखी का माझ्यासारखी? म्हणजे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये भाग करून. ओके, ओके. आणि अर्णव? अर्णव तुझी काही वेगळी पद्धत आहे का? सर मी जे उत्तर असतं त्याला मेन हॅलो हां, बोल ना. ऐकतोय. हॅलो आवाज येत नाहीये का माझा? हा सर म्हणजे मी अर्धे येतोय सर आता ठीक आहे, बोल. बोलू सर बोल ना.
तर जे उत्तर असतात ना त्याच्यापैकी जे मेन असतात ना ते मी टिक करून ठेवतो आणि नंतर तेवढे पाठ करतो. ओके, ही पण चांगली पद्धत आहे. फक्त मला कशी हाक मारायला सांगितली होती मी तुम्हाला? दादा, सॉरी सर, सॉरी दादा. दादा आणि पुन्हा सॉरी सर. ठीक आहे. जसं जसं लक्षात राहील तशी सवय करून घ्या. त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे? कल्पना निर्माण करणे. कल्पना निर्माण करणे. म्हणजे काय वाटतं वाचनातून कल्पना निर्माण करणे हे तुम्हाला बरोबर वाटतंय का? होतं का असं वाचता वाचता कल्पना निर्माण करणे वगैरे? काय वाटतं तुम्हाला होतं का असं? म्हणजे दादा सार्थक थोडंसं मोठ्याने बोल. म्हणजे दादा म्हणजे कल्पना निर्माण करणे, कल्पना निर्माण होतात का आपल्या डोक्यामध्ये वाचताना? हे खरं आहे का? म्हणजे होतं का असं तुमचं वाचताना? हो होता म्हणून. म्हणजे डोळ्यासमोर येतं की ना आपल्या त्या सगळ्या गोष्टी वाचता वाचता आपल्या समोर जरी अक्षरं असली ती, तरी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी चालू असतात, की म्हणजे आता समजा काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल, की एक हत्ती काहीतरी नदीवरती जाऊन पाणी पितोय. तर आपल्या त्या डोळ्यासमोर लगेच येतं, की ना आत्ता मी हे वाक्य बोललो, तर तेव्हा पण तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल, की नाही हत्ती नदीवरती पाणी पितोय, तर तो कसा पीत असेल वगैरे. हो. आलं का आत्ता तुमच्या डोळ्यासमोर तसं? हो की नाही? तसंच वाचता वाचता पण होतं की नाही? हो. हो. तर तसं असतं म्हणजे आपण जर वाचायला घेतली ना एखादी गोष्ट, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीमध्ये आणि विचारांमध्ये किंवा डोक्यामध्ये आपल्या त्या अशी चित्र डोळ्यासमोर येत राहतात. आणि असं ज्यावेळी होत असेल, त्यावेळी आपलं ते योग्य वाचन होतंय. जर आपले विचार वेगळे आपल्या डोक्यामध्ये जर ती चित्र निर्माण न होता काहीतरी वेगळेच विचार डोक्यामध्ये येत असतील, तर मग कदाचित ती त्या त्या पद्धतीने वाचलेल्या गोष्टी लक्षात राहत नाही. मग हा एक मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे, की अभ्यास करताना जर तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही जे वाचताय त्याच गोष्टी जर इमॅजिन होत असतील, तर तुमच्या त्या जास्त काळ लक्षात राहू शकतात. पण तेच जर तुम्ही वाचताना जर तुमचं खेळाकडे लक्ष असेल किंवा तुम्ही आज काय-काय खेळलात, आज किती सिक्सर मारले किंवा काय, ह्या जर डोळ्यासमोर तुमच्या गोष्टी येत असतील, तर मग ते वाचलेलं कदाचित तुमच्या लक्षात राहणार नाही परीक्षेपर्यंत. बरोबर की नाही? काय वाटतं बरोबर आहे हो. की नाही? मग आता हो. कळलं ना तुम्हाला बरोबर काय आहे. करायचं इथून पुढे वाचताना? हो. वाचताना जे काही वाचतोय त्या गोष्टी इमॅजिन झाल्या पाहिजेत. तसं जर होत असेल, तर ते वाचतोय असं म्हणता येईल. बरोबर की नाही? नाहीतर मग ती नुसतीच जर अक्षरं आपण बघत असू डोळ्यांनी आणि आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच चाललेले असतील विचार किंवा चित्र वगैरे आपल्याला आठवत असतील, आज शाळेत काय झालं किंवा खेळताना काय झालं किंवा अजून काय तुम्हाला मित्रासोबत गप्पा मारताना काय झालं किंवा आज काय खाल्लं, ह्या गोष्टी जर डोळ्यासमोर येत असतील, तर ते आपण कदाचित आपलं वाचनाकडे लक्ष नसतं असं. ओके. पुढचा तिसरा मुद्दा काय आहे? भाषा कौशल्य वाढवणे. व्हेरी गुड. काय वाटतंय म्हणजे या मुद्द्यामधून काय असेल असं वाटतंय? थोडंसं एक्सप्लेन करू शकतोस का? व्याकरण व्याकरण बोल ना. व्याकरण सारखं. ठीक आहे. तुझा आवाज थोडासा कमी येतोय. ठीक आहे, मी सांगतो. अर्णव तुला काही सांगायचंय का? किंवा प्रांजल तुला काही सांगायचंय का यावरती? ठीक आहे. नाही सर. दादा. ओके. अ, भाषा भाषा कौशल्य वाढवणे म्हणजे आता जर तुम्ही ज्या भाषेतलं म्हणजे आता आपल्याला नॉर्मली ज्या भाषा येत असतात त्या सोडून दुसऱ्या कोणत्या भाषा म्हणत नाहीये मी. म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल किंवा एखादी अजून तुम्हाला वेगळी कोणती येत असेल तर ती. तर त्या आपल्याला ज्या मेन माहिती असतात भाषा ना, त्या जर आपण वाचतो ना ज्यावेळी, त्यावेळी आपलं त्या भाषेत त्या भाषेमधलं कौशल्य वाढतं. म्हणजे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये तुमचं कौशल्य वाढवायचं असेल ना, तर इंग्लिशमधलं सुद्धा वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. भले तुम्हाला सुरुवातीला त्याचे अर्थ कळत नसतील सगळ्या गोष्टींचे, पण वाचायला हवं किमान. जर तुम्ही वाचायला सुरुवात केली ना, हळू-हळू त्या गोष्टी, ते शब्द आपल्या डोक्यात जातात. मग कधीतरी आपल्याला लक्षात येतं, की हा काहीतरी शब्द आपल्याला समजला नव्हता मागच्या वेळी. तर तो आत्ता मग कोणतरी बोलता-बोलता आपल्याला त्याचा अर्थ लागून जातो. आणि मग त्यावेळी आपल्याला ते वाचलेल्या त्या गोष्टींचा अर्थ लागत जातो. असं ज्यावेळी होत जातं कनेक्शन या गोष्टींचं, त्यावेळी त्या भाषेमधलं आपलं प्रभुत्व वाढत जातं. म्हणजे ती भाषामधले त्याचे काही शब्द असतील
त्या गोष्टी आपल्याला आपल्या डोक्यात फिट होत जातात किंवा वाढत जातात. त्यांची म्हणजे त्या भाषेमधले शब्द संपत्ती असेल, शब्द जेवढे काही असतील, तर त्यांचं आपल्या डोक्यामध्ये हे वाढत जातं. तेवढे शब्द आपल्याला कळायला लागतात. त्याच्यामुळे मग पुढच्या वेळी आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल किंवा हिंदीमध्ये सुद्धा बोलायचं असेल, तर ते नवीन-नवीन शब्द आपण आपल्या भाषेमध्ये वापरत जातो. किंवा असं कधी झालंय का तुमच्या बरोबर, की तुम्हाला एखादा शब्द माहितीच नाही, कधी ऐकलाच नाही, तुम्ही कधी वाचलाच नाही आणि डायरेक्ट तुम्ही बोललात, असं कधी होतं का? नाही. बरोबर की नाही? म्हणजे त्यासाठी कधीतरी तो वाचला गेलेला पाहिजे आपण. तर त्यावेळी जरी आपल्याला त्या गोष्टीचा अर्थ कळला नसला, त्या शब्दाचा अर्थ कळला नसला, तरी पुढे जाऊन ज्यावेळी कोणाच्या तरी बोलण्यामार्फत किंवा कोणाच्या काहीतरी व्हिडिओ बघतोय किंवा एखाद्या मूव्ही मधला एखादा सीन बघतोय, तर त्यावेळी त्या शब्दाचा आपल्याला अर्थ कळतो. मूव्ही आपल्याला इंटरेस्टिंग असते, तर त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टींचं लगेच आकलन होतं. म्हणजे लगेच कळायला लागतात त्या गोष्टी. त्या आपल्याला लगेच कॅच करतो आपण गोष्टी. मग त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी वाचलेल्या असतात, ज्या त्यांचा लगेच काहीतरी अर्थ लागून जातो. असं काहीतरी होऊन जातं आणि त्यातून होतं असं. मग त्यासाठी फक्त काय असलं पाहिजे, की ती गोष्ट एकतर आपल्या वाचनातून गेली पाहिजे किंवा कोणीतरी समोर सर सांगतायत किंवा कोणतरी असं बुद्धिमान व्यक्ती, कोणतरी मोठं आपल्याला समोर शिकवतंय, तर त्यांचं तरी ऐकण्यात गेलं पाहिजे. अशा ज्यावेळी गोष्टी घडतात, त्यावेळी आपल्या त्या गोष्टी वाढत जातात. शब्द आपल्याला कळत जातात जास्तीत जास्त असं. मग त्यातून आपली भाषा कौशल्य वाढत जातं. मग कोणत्याही भाषेतलं असेल, आता कोणत्याही म्हणजे ह्याच 3 भाषा किंवा ज्या कोणत्या भाषा तुम्हाला येत असतात, माहीत असतात त्या. ज्या आपण लहानपणापासून शिकलोय अशा टाईपच्या. मग या तिन्ही भाषांमध्ये जर आता आपण म्हणतोय, की आपल्याला या तिन्ही भाषा येतात. थोडक्यात म्हणू शकतो. आपल्याला या कळतात थोडक्यात भाषा. समोर आपल्याला जर शिक्षक आपल्याला जर इंग्लिशमध्ये सांगत असतील काही गोष्टी, तर आपल्याला कळत असतात त्या. कारण तेवढं वाचन आपल्याला आपलं झालेलं असतं. बरोबर की नाही? मग हिंदीचं पण तसंच असतं. तेवढं वाचन तरी झालेलं असतं किंवा तेवढे चित्रपट बघितलेले असतात आपण हिंदीमधून किंवा अजून काहीतरी ऐकलं असेल हिंदीमधून आपण गाणी ऐकतो किंवा काय मग त्या गोष्टींचे अर्थ लागत जातात, असं कनेक्शन होत जातं आणि मग त्या गोष्टी आपल्याला कळत जातात. अशा प्रकारे भाषा कौशल्य वाढतं. त्यानंतर चौथा मुद्दा काय आहे? एकाग्रता सुधारणे. तर आत्ता व्यवस्थित आवाज येतोय तुझा. काय केलंस आत्ता? नाही, तेच इयरफोन होते. वाटलंच मला. ठीक आहे. एकाग्रता सुधारणे म्हणजे काय? एकाग्रता म्हणजे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करणे. व्हेरी गुड. कॉन्सन्ट्रेशन वाढतं. मग वाचनातून कॉन्सन्ट्रेशन वाढतं असं वाटतं का तुला? खरं वाटतं का? किंवा तुझं काय मत आहे त्यावर? वाढत असेल का नाही? हा, म्हणजे आपली नजर त्या आपण जे वाचतो त्या शब्दाकडेच असते ना. ओके. म्हणजे एकाग्रता वाढते असं वाटतं तुला? हा. ओके. व्हेरी गुड. अजून कोणाला काही सांगायचंय का? काय वाटतं अर्णव? तू काही विचार केलास का? नसेल तर लगेच नाही म्हणून टाकायचं. म्हणजे पुढे जाता येईल. नाही सर. दादा. दादा लक्षात ठेव फक्त बाकी काय सांगूया. ठीक आहे. एकाग्रता सुधारणे म्हणजे आता वाचताना आपल्याला एकाग्रता सुधारते हे बरोबर आहे. सार्थक म्हणतोय आणि इथे आपल्याला मुद्दा आहे म्हणजे अर्थातच असणार. पण त्याचा थोडा पुढे जाऊन आपण विचार केला तर असं असतं, की एखादी पुस्तक आपण वाचतोय ना, तर म्हणजे जर तुम्हाला वाचनाची पूर्णपणे आवड असेल, तर त्यावेळीची गोष्ट आहे ही. असं नाही, की आपण जर मगाशी म्हटलं तसं जर झालं होत असेल, जर तुम्ही वाचताय आणि तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालू असतील, तर ते वाचन नाही. कोणत्या प्रकारचं वाचन? जे वाचन आपण वाचता-वाचता आपल्या डोक्यात त्या गोष्टी क्रिएट होतायत, आपल्याला इमॅजिन करता येतायत. त्यावेळीचं त्या टाइपचं जर वाचन होत असेल आपल्याकडून, तर त्यावेळीची गोष्ट सांगतोय मी, की त्यावेळी आपली एकाग्रता वाढते. म्हणजे आता 10 मिनिटानंतर आपलं हे बंद होईल तुम्ही पुन्हा कनेक्ट कराल. तर हां. अ, आता मी शाळेत ज्यावेळी आलो होतो त्यावेळी आपण हे उदाहरण बोललो असेल, तुम्हाला कोणाला आठवत असेल तर. पण ठीक आहे पुन्हा सांगतो. स्वामी विवेकानंदांचं मी उदाहरण सांगितलं होतं. तर ते कोणाला आठवतंय का? कोण सांगू शकेल का? स्वामी विवेकानंदांचं वाचनाबद्दल एक उदाहरण सांगितलं. अर्णव, मला वाटतं तू होतास त्या क्लासमध्ये. आठवतंय का अर्णव? नाही दादा. ठीक आहे. तर
एक अशी घटना घडली होती स्वामी विवेकानंदांसोबत, की म्हणजे नेहमीच असं घडायचं त्यांच्यासोबत वाचताना. म्हणजे ते ज्यावेळी वाचायला घ्यायचे ना, त्यावेळी त्यांच्या बाजूने म्हणजे वरातीत माहिती आहे ना तुम्हाला एखाद्या लग्नाच्या वरातीमध्ये असे ढोल, ताशा, बँजो वगैरे मोठमोठ्याने वाजत-गाजत जात असतं सगळं. लोकांचा आवाज असतो. खूप मोठा गोंधळ असतो की नाही त्यावेळी. आपल्याला आपल्या घरात असताना सुद्धा आपल्याला कान बंद करून घ्यावे लागतात. एवढा गोंधळ असतो, होय की नाही? पण ती वरात ज्यावेळी त्यांच्या बाजूने जाते, तरी सुद्धा त्यांचं लक्ष नाही वाचताना. एवढं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं होतं त्यावेळी. म्हणजे ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या लेव्हलचं होतं. कारण त्यांनी त्या लेव्हलची वाचनाची त्यांची हे वाढवली होती असं त्यामुळे. मग आपलं पण कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं वाचनासोबत. म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत, आहे का? म्हणजे वाचनामुळे सुद्धा तुमची एकाग्रता वाढत जाते आणि त्या एकाग्रतेने जर तुम्ही वाचत असाल, तर तुमचं ते त्या लेव्हलचं वाचन होतं. अशा सुद्धा दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून. पण ते उदाहरण असं आहे, की ती वरात त्यांच्या बाजूने वाजत-गाजत गेली आणि 2 मागे राहिलेले 2 लोक येतात आणि त्यांना विचारतात, "इथून वरात गेली ती बघितलं का? कुठल्या साइडला गेली?" विचारतात. तर त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना उलटा प्रश्न विचारतात, की "इथून वरात गेली हे मला माहितीच नाही. खरं म्हणजे इथून गेली का?" असं. अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. म्हणजे त्यावरून लक्षात येतं, की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल. म्हणजे त्यांना माहितीच नाही, की इथून वरात गेली. पुन्हा अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी एखादं पुस्तक वाचलं ना आणि त्यापैकी कोणी त्यांना विचारला प्रश्न, की या पानावर म्हणजे माझ्याकडे आता हे 500 पानांचं पुस्तक आहे. त्या 500 पानांच्या पुस्तकामधल्या 230 नंबरच्या पानावरती कितव्या पॅराग्राफमध्ये कोणतं अक्षर आहे आणि ते कितव्या नंबरवर आहे वगैरे एवढं जरी विचारलं ना डिटेलमध्ये तरी त्यांच्या लक्षात राहायचं. तर एवढी मेमरी त्यांची होती. ते कशामुळे त्यांचं लहानपणापासून किंवा त्यांचं एकाग्रता शक्ती तर त्यांची खूपच होती आणि वाचनाची आवड सुद्धा त्यांना प्रचंड होती. तर एवढं त्यांच्याकडे हे होतं ते कौशल्य. तर ते तशा पद्धतीने म्हणजे जर तुम्ही वाचत राहिलात तर तुमची एकाग्रता सुद्धा सुधारत जाते आणि एकाग्रतेने जेवढं वाचाल तेवढं तुमचं वाचन कौशल्य सुद्धा सुधारत सुधारत जातं असं. त्यानंतर 5वा मुद्दा काय आहे? कुतूहल. म्हणजे काय? कुतूहलचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? नाही दादा. ठीक आहे. कुतूहल म्हणजे आपण एखाद्या वेळी आपल्याला समजा काहीतरी समोर दिसलं आणि लगेच आपल्याला प्रश्न पडतो बघा. हे काय असेल बरं? हे कुठून निर्माण झालं असेल? हे कसं आलं असेल? कधीपासून आलं असेल? अशा ज्यावेळी प्रश्न आपल्याला मनात पडतात आणि ते आपण एखाद्याला विचारतो. तर ज्या पद्धतीने विचारतो आपण त्याला कुतूहल म्हणतात. कळलं का? जे आपण आपल्याला कुतूहल वाटतं त्या गोष्टींचं असं वाक्य ऐकलं असेल तुम्ही याआधी. म्हणजे आता तुम्हाला कळेल त्या शब्दाचा अर्थ. हो की नाही? आपल्याला एखाद्या हो. गोष्टीचं कुतूहल वाटतं, त्यावेळी आपण प्रश्न विचारतो. बरोबर की नाही? म्हणजे हो. त्यासाठी आपल्याला कुतूहल वाटायला पाहिजे. तर ते वाचनातून कुतूहल वाटणं गरजेचं आहे. म्हणजे वाटतंच आणि ज्याला कुतूहल वाटतं ती माणसं खूप हळू पुढे हुशार होत जातात. त्यासाठी त्या लेव्हलचं वाचन सुद्धा पाहिजे. ज्यावेळी तुम्ही तसं वाचत असाल ना, त्यावेळी तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत जातात किंवा बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला प्रश्न पडत जातात, की अरे ह्या गोष्टीचं काय असेल? म्हणजे ही आजच नवीन गोष्ट कळली आपल्याला. मग त्याविषयी आपल्याला प्रश्न पडत जातो आणि त्यानुसार आपण ज्यावेळी एखाद्याला विचारत जातो ना, की काय असेल बाबा ह्याचा अर्थ काय असेल? किंवा ही गोष्ट कुठून निर्माण झाली असेल? अशा प्रकारचे ज्यावेळी आपण प्रश्न विचारतो, कोणाला विचारत असो किंवा आता तर Google आहे आपल्याकडे, तर आपण त्याच्यावरती सर्च करून बघतो. बऱ्याच जण तुम्ही बघत असाल की नाही Googleवर सर्च करून काही गोष्टी नवीन हो. करता का? हो. हो ना? ही हो. सुद्धा चांगली सवय आहे. आपल्याला प्रत्येक वेळी कोणाला तरी विचारायलाच पाहिजे असं असं सुद्धा नाही किंवा कोणतरी प्रत्येक त्या प्रश्नाचं उत्तर देईल असं सुद्धा नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःच त्या गोष्टींची उत्तरं शोधता आली पाहिजेत आपल्याला. त्यासाठी सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे Google. तर त्यावरती असं ज्यावेळी आपण सर्च करत जाऊ आणि त्याची उत्तरं आपण वाचत जाऊ, तर त्यावेळी आपल्याला आपलं अजून कुतूहल वाढत जातं आणि अजून त्या गोष्टींचं आकलन होत जातं. त्या अजून आपल्या ज्ञानात भर वाढत जाते. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे ज्ञानाचा विस्तार, तो त्या कुतूहलातून निर्माण होत जातं त्या गोष्टी. कळलंय का? तर त्याच्यामुळे कुतूहल वाटणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि प्रश्न विचारणं हे सुद्धा महत्वाचं आहे. प्रश्न पडणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि त्या उत्तरं मिळवल्यानंतर ते आपल्या ज्ञानात वाढ करत जाणं, हे सुद्धा तितकंच वाचनातून होतं. त्यासाठी वाचन करायला पाहिजे. अ, कुठून आवाज येतोय थोडंसं त्याने थोडा वेळ म्यूट करा.
ठीक आहे. पुढचा मुद्दा 6वा मुद्दा कोण वाचून दाखवेल? मी वाचू दादा. हां, वाच. कौशल्ये, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती. आधी 5वा मुद्दा कळला का तुम्हाला? हो. हो. थोडंसं सांगू शकता का त्याविषयी? काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं ते ऐकल्यानंतर किंवा तो वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आता कुतूहल म्हणजे काय? म्हणजे त्या त्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट वाटणे. ओके, इंटरेस्ट वाटणे हे पण बरोबर आहे. आणखीन काय? अजून दुसरं कोणी सांगते का? अर्णव, प्रांजल. प्रांजल तुला काही वाटतंय का? ठीक आहे. 6वा मुद्दा कौशल्य, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती. तर त्याचा काय अर्थ असेल? काय वाटतं? कौशल्य म्हणजे काय? सर्जनशीलता म्हणजे काय? शब्द ऐकले असतील नाही तुम्ही? हो. काय असेल त्याचा वाचनाशी सर्जनशीलता संबंध? दादा सर्जनशीलता म्हणजे काय? सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी माहितीये का? हो. हो. क्रिएटिव्हिटी म्हणजे आपण काहीतरी नवीन तयार करतो असं. म्हणजे आणि तुमच्यामध्ये चित्रकला जर असेल, तर त्याच्यातून आपण कधीतरी असंच बसलो, तर आपण स्वतःच काही ना काहीतरी चित्र काढत जातो ना, जी आपण कधीतरी बघितलेली असतात आणि ती न बघता फक्त ते इमॅजिन करून चित्र काढतो. म्हणजे आपल्या डोक्यात ती आहे गोष्ट आणि ती आपण त्या कागदावर मांडतो. म्हणजे त्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो असं. किंवा हो. त्यामध्ये जर तुम्ही अजून नाविन्य काय आणत असाल. आता हे चित्र काढणं ही साधी गोष्ट झाली. ती डोक्यात तुमच्या ऑलरेडी आहे आणि ते तुम्ही चित्रामध्ये मांडलं. पण त्यात जर काहीतरी असं नाविन्य आणलं, की त्यातून काहीतरी कोणाला तरी ते बघितल्या-बघितल्या हसायला येईल किंवा कोणाला तरी दुःख वाटेल किंवा कोणाला तरी त्यातून अजून काहीतरी वेगळा विचार मिळेल. काय असं अशा पद्धतीने ज्यावेळी एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या कागदावर मांडता किंवा कुठेही मांडता, तर त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. म्हणजे सर्जनशीलता. आता काय वाटतं तुम्हाला? कौशल्याचा माहिती आहे तुम्हाला अर्थ, सर्जनशीलतेचा आता कळला आणि कल्पनाशक्ती सुद्धा माहिती आहे. काय सांगू शकाल का त्यावर तुम्ही आता? म्हणजे वाचल्याने हे जे गुण आहेत ते वाढतात. हे तिन्ही गुण वाढतात. ओके. आणखीन? म्हणजे ते कशा पद्धतीने असेल असं वाटतं तुला? म्हणजे कौशल्य कशा पद्धतीने वाढत असतील? क्रिएटिव्हिटी कशाने वाढत असेल आणि कल्पनाशक्ती कशाने वाढत असेल? म्हणजे सर मगाचपासून आपण 2-3 कौशल्य हां, बोल ना. दादा हां. दादा कौशल्य म्हणजे काय? कौशल्य म्हणजे आपल्यामध्ये असलेलं एखादं स्किल असा शब्द आहे इंग्लिशमध्ये त्याला कौशल्य. आता ते थोडक्यात समजावून सांगतो कौशल्य. अ, आता आता लॅपटॉपवरती आहे मी आणि मी तुम्हाला ही गोष्ट शिकवतोय. हां, तर हे जर मी कधी शिकलोच नसतो त्या Zoomवरती ते कसं अटेंड करायचं, लेक्चर वगैरे कसं घ्यायचं आणि तो लॅपटॉप कसा ऑपरेट करायचा आणि या गोष्टी जर मी शिकलोच नसतो, तर तुम्हाला करून दाखवू शकलो असतो का? किंवा आज आपण लेक्चर घेतलं असतं का? नाही. आहे ना, नाही. म्हणजे त्या गोष्टी मी पहिल्यांदा शिकलो किंवा ते कौशल्य मी आत्मसात केलं. त्यामुळे मला आता ते जमतंय. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला ज्यावेळी येत असतात, आपल्या पूर्ण डोक्यात फिट आहेत, की बाबा हे असं-असं करायचंय. ते आता लॅपटॉप ओपन केला, की त्यानंतर Zoomची लिंक ओपन केली, त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही ॲड होता त्यानंतर आणि त्याच्यानंतर त्या त्या गोष्टी मग मी प्रेझेंटेशन तुम्हाला देतो वगैरे आणि ह्या गोष्टी. तर हे कौशल्य माझ्यामध्ये आहे असं. तर ह्या गोष्टी यांना आपण कौशल्य म्हणतो. हे कोणत्याही बाबतीत असेल हां, म्हणजे ही ही गोष्ट हे एक उदाहरण दिलं. तर ते वाचनातून कौशल्य जी आपली वाढतात, तर ती कशी वाढत असतील असं वाटतं तुम्हाला?